नमस्कार, शालिनीज क्विक रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे स्वागत आहे. आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेले आहे कढईतले गोळे. कढी गोळे करण्यासाठी आपण 2 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. हे बघा, मी ह्या वाटीने 2 वाटी घेतली होती. तुम्ही जास्त पण घेऊ शकता. ही डाळ स्वच्छ 2 पाण्याने धुवून टाकायची आहे आपल्याला. डाळीला जे पांढरं पावडर वगैरे असते ते निघून जाईल. आणि मग डाळीमध्ये पाणी टाकून तिला 2 ते 3 तास चांगली भिजू द्यायची आहे. यासाठी आपण डाळीमध्ये पाणी टाकायचं भरपूर, डाळीच्या वर चांगलं येईल एवढं. आणि ही डाळ मी 3 तास आता भिजवून घेतलेली होती. हे बघा, आता अशी जर हाताने आपण तिला नखाने तोडून पाहिली तर ते सहज तुटते. ही अशी डाळ आता भिजवून घेतल्यानंतर एका चाळणीमध्ये आपण तिला काढून घेणार आहोत. ज्यासाठी ही पाणी जे आहे ते पूर्ण चाळणीतून खाली गेलं पाहिजे आणि डाळ कोरडी झाली पाहिजे. आपल्याला कोरडी डाळच वाटून घ्यायची आहे. तर आता हे बघा, चाळणीतून मी हे पूर्ण डाळ याच्यामध्ये काढून घेणार आहे. आणि हे काढल्यानंतर याच्यातलं पाणी पूर्ण आपल्याला जाऊ द्यायचं आहे आणि कोरडी डाळच मिक्सरला वाटून घ्यायची आहे आपल्याला. यासाठी मी ही चाळणीवर पूर्ण डाळ टाकून आता अशी पसरवून घेतलेली आहे. आणि थोड्या वेळानंतर यामधलं पूर्ण पाणी गेलेलं आहे. हे बघा, डाळ अशी कोरडी झाली. एकदम कोरडी नाही होऊ द्यायची, तरी पूर्ण थोडासा ओलावा असला तरी चालेल, पण पाणी नसलं पाहिजे. अशी घ्या आणि एका मिक्सरच्या भांड्यात टाकायची. आता त्यामध्ये आपल्याला लसण टाकायचं आहे. तर आता 5 ते 6 कळ्या आपण लसण याच्यात टाकून घेणार आहोत. आणि हा बाकीचा लसण आपण कढीसाठी वापरणार आहोत. तर मी 6 कळ्या तरी टाकून घेतल्या. हे जिरं आहे 2 चम्मच छोट्या चम्मचनी, हे टाकून घेतलं. आणि हे आता भांडं आपण मिक्सरला वाटून घ्यायचं. ही डाळ कोरडी असल्यामुळे लवकर वाटल्या जात नाही. एकदा वाटलं की डाळ फिरवून घ्यायची, पूर्ण खालची वर वरची खाली करत जायची आणि मिक्सर फिरवत जायचं. त्यामुळे काय होते की पूर्ण डाळ वाटण्यास मदत होते आणि डाळ पण अशी घट्ट वाटली जाईल. हे बघा, दुसरी पण डाळ मी वाटून घेतली आहे अशी पूर्ण घट्ट. आणि छान अशी डाळ पूर्ण घट्ट बारीक वाटून घ्यायची मिक्सरला लावून. सहज याचे गोळे बनले पाहिजे, नाहीतर डाळ जर खूप पाण्याची असेल तर गोळे बनणार नाही. आता यांच्यात टाकण्यासाठी मी अर्धा चम्मच हे हळद घेतलेली आहे. हे 1.5 चम्मच मीठ आहे आणि हे 2 चम्मच तिखट आहे. आपण आता याच्यात लसण जिरं आधीच टाकून घेतलेलं होतं, तर त्यामुळे आता हे सगळं साहित्य आपण असं टाकून घ्यायचं. आणि हे टाकल्यानंतर याला पूर्ण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपण हाताचाच वापर करणार आहोत. तर चम्मचनं काही तेवढं चांगलं मिक्स होणार नाही, म्हणून आपण हाताने त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. शेवटी कसं गोळे बांधण्यासाठी हाताचाच वापर करायला लागणार आहे आपल्याला. तर मग त्याच्यासाठी आता आपण हे पूर्ण पीठ असं, हे जे डाळ आपण मिक्सरवरची वाटून घेतली होती ते पूर्ण अशी चांगली मिक्स करून घ्यायची हातानं. हे बघा किती छान मिक्स होत आहे. हे पूर्ण अशी मिक्स करून घ्यायची आणि त्याचे असे छोटे छोटे गोळे बांधायचे. हे बघा, मी असे गोळे बांधून घेतले होते याचेवाले. आणि हे गोळे बांधून एका ताटलीमध्ये वगैरे किंवा पॅनमध्ये असे ठेवून द्या तुम्ही. मी खूप मोठे गोळे गेले होते, तुम्ही छोटे पण करू शकता. आता असे गोळे करून घ्यायचे आपण पूर्ण मिश्रणाचे. आणि हे पूर्ण मिश्रणाचे गोळे असे करून ठेवून द्यायचे आपल्याला. हे बघा, मी पूर्ण मिश्रणाचे गोळे केले होते असे असे गोळे करून ठेवून दिले मी. आता आपल्याला कढी बनवायची आहे, त्यासाठी दही घ्यायचं आहे. हे बघा, निदान अर्धा लिटर जास्त तरी दही होतं. हे मी घेतलेलं आहे, आंबटच दही होतं. आणि आंबट दही असले तर गोळे चांगले बनतात. हे बघा, एवढं दही घेतलं आहे मी. हे आता रवीच्या साहाय्याने आपण याला पूर्ण प्लेन करून घ्यायचं आहे आपल्याला. चांगलं पूर्ण चांगल्या पद्धतीनं असं प्लेन करून घ्यायचं. घोटून टाकायचं पूर्ण दह्याला. दही पूर्ण प्लेन झालं पाहिजे चांगलं. आणि हे असं दही प्लेन झाल्यानंतर यामध्ये आता आपण बेसन टाकायचं आहे आपल्याला. थोडं पाणी टाकून घेऊ आपण आता याच्यात. हे घट्ट दही आहे त्यामुळं आता अजून त्याला चांगलं रवीनं घुसळून घ्यायचं. आणि हे बघा, एक छोटी वाटी आहे, या वाटीने 1 वाटी बेसन घेतलं मी. ते आता पूर्ण याच्यात टाकून घेतलं. आणि हे पण बेसन
आता टाकल्यानंतर छान घुसळून घ्यायचं पूर्ण. ह्या गाठी ज्या आहे त्या पूर्ण विरघळून जाईन आणि प्लेन होईल पूर्ण. आता पूर्ण चांगलं रवीच्या साह्याने घुसळून घ्यायचं आहे आपल्याला, म्हणजे हे बेसन पूर्ण या ताकामध्ये एकजीव होऊन जाईल आणि आपली कढी छान होईल. तर त्यासाठी गाठी राहिल्या नाही पाहिजे बेसनाच्या, इतपत हे बेसन छान पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये. आणि आता हे रवीवर असं पाणी टाकून घ्यायचं आणि आपल्याला जितकं कढी बनवायची आहे तितकं पाणी याच्यात टाकून घ्यायचं आहे आपल्याला. हे बघा मी एवढं अर्धी पाऊण गंजी तरी याच्यात पाणी टाकलं होतं, कारण का बेसनामुळं मग उकळल्यानंतर घट्टपणा येते सगळा, म्हणून आता थोडंसं पातळ करून घेतलेलं आहे मी. हे बघा अशी एवढं पातळ ठेवायचं आहे तुम्हाला. आणि आता आपल्याला फोडणी द्यायची आहे, त्यासाठी मी 2 मिरच्या आहे, ही हळद आहे, ही मोहरी आहे, ही मीठ होतं आणि हे हे हा लसूण आहे आणि तो कढीपत्ता होता. असं सगळं घेऊन घेतलेलं आहे. आता आपण त्यासाठी फोडणी देणार आहोत. त्यासाठी थोडंसंच बिलकुल तेल टाकायचं, तरी 2-3 चम्मच छोट्या चम्मचनी, कारण का कढीला तेल जास्त लागत नाही. त्यामुळे तेल टाकलं आहे. तेल गरम होऊन राहिलं आहे. आता तेल गरम झालं की त्यामध्ये हे मोहरी आहे 1 चम्मच घेतलेली, ही मोहरी टाकून घ्यायची. मोहरी छान तडतडत आहे तेलामध्ये, गरम तेलात. आता यामध्ये आपल्याला मिरची टाकायची आहे. मोहरी छान तडतडली की मिरची टाकून घ्यायची. ही 2 मिरचीचे काप मी करून घेतलेले होते, ती टाकून घ्यायचे आणि थोडं फिरवून घ्यायचं. गॅस थोडासा कमी करायचा, एकदम मोठा असल्यामुळे एकदम धूर निघत आहे त्यातून. तर तेल खूप गरम झालेलं होतं. आता हा कढीपत्ता टाकला आहे मी त्यामध्ये. आता हा कढीपत्ता पण खूप तडतडायचा आहे त्यामध्ये. कढीपत्ता टाकल्यानंतर हा लसूण होता जो असा ठेचून घेतलेला होता तो टाकला आणि चांगलं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला त्याला. पूर्ण असं चांगलं फिरवून घेतलं म्हणजे हा लसूण पण छान तळल्या जाईल त्यामध्ये आणि कढीपत्ता पण तळल्या जाईल. हे बघा तुम्ही बघू शकता हे किती छान तळल्या गेलेलं आहे. आता यामध्ये आपण ही हळद होती ही टाकून घ्यायची आहे. मी पुष्कळ वेळा कढीमध्ये हळद टाकत नाही, पण यावेळेस आता कढी गोळे होते त्यामुळे मी टाकलेली आहे. आणि आता यामध्ये आपण हे सगळं मिश्रण जे आहे ताकाचं ते टाकून घेणार आहोत यामध्ये. हे पूर्ण कढी अशी आपण फोडणी घालून घेतलेली आहे आणि छान मिसळून घ्या तुम्ही चमच्याच्या साहाय्याने पूर्ण. हे मिसळल्यानंतर याला आपल्याला उकळी येऊ द्यायची आहे. तर त्यासाठी आपल्याला त्या गंजाला झाकायचं नाही आहे, वरून उघडेच ठेवायचं आहे आणि गॅसपाशीच उभं राहायचं आपण. तुम्हाला थोडंसं घट्ट वाटत असल्यास त्यात पाणी टाकून घ्या. आणि ही अशी कढी. आता हे बघा मीठ टाकायचं होतं, ते 2 चम्मच मीठ होतं ते टाकून घेतलं मी. त्यानंतर आता ही आपली कढी अशी, गॅस मीडियम साईजच होता. गॅस एकदम मोठा केला की कढी उतू जाण्याची शक्यता असते, त्यामुळे तिथे उभे राहणं हे महत्त्वाचं आहे. गॅसजवळच उभं राहायचं आणि कढीला फिरवत राहायचं, नाहीतर उकळी येऊन खाली कढी चालली जाईल आपली. हे बघा कशी कढीला वर पूर्ण फेस आलेला आहे आणि ही कढी आता वर येण्याची शक्यता आहे आपली, त्यामुळे सारखं ढवळत राहायचं आपण चमच्याच्या साहाय्याने. हे बघा पूर्ण असा फेस आलेला आहे वर. छान असं ढवळून घ्यायची ती कढी आणि पहिली उकळी आली की आपल्याला ती कढी काढून घ्यायची आहे याच्यातली, कारण का आपल्याला गोळे शिजवायचे आहे कढीमध्ये. त्यामुळे इतक्या मोठ्या कढीत आपण गोळे टाकायचे नाही. त्यासाठी एक गंजी घ्यायची जी आपण पहिले घेतली होती तीच, त्यामध्ये याच्यातली अर्धी कढी पूर्ण काढून घ्यायची आपण. हे बघा मी गंजीमध्ये आता पूर्ण कढी काढून घेणार आहे. कढी अशी वर येऊन राहिली पूर्ण.
गॅस कमी करून घ्यायचा, नाहीतर कढी खाली चालली जाईल, आपल्याला सांभाळणार सुद्धा नाही ती. त्यासाठी आपण अशी गंजीत पूर्ण कढी काढून घेणार आहोत. हे बघा, अशी ओतून घ्यायची. तुम्हाला तसं ओतता नसेल तर तुम्ही चमच्याच्या साहाय्याने सुद्धा काढून घेऊ शकता. चांगली अर्धी गंजी कढी काढून घ्यायची, अर्धी कढी तर काढूनच घ्यायची आणि अर्धी कढी याच्यात ठेवायची. आणि आता यामध्ये तुम्हाला जर आपले हे जे गोळे आहे ते जास्त आहे, ते शिजायला वेळ लागतात, त्यासाठी आपण यामध्ये आता पाणी टाकून घ्यायचं आहे. म्हणजे कढी आपण पूर्ण अशी पातळ करून घ्यायची पहिले. आता ही पातळ झाली एवढी की चांगली उकळी येऊ द्यायची. उकळी आल्याशिवाय गोळे टाकायचे नाही, नाहीतर ते पूर्ण यामध्ये उकळून जाईल आणि याचं बेसनच होईल. तर त्यासाठी आता आपण चांगली उकळू द्यायचं तिला. हे बघा, उकळी आलेली आहे चांगली आणि वर फेस पण आलेला आहे. तर अशी फेस पूर्ण आलेला आणि उकळी आली आहे, त्यावेळेस गॅस कमी करायचा आणि हे गोळे पूर्ण आता कढीमध्ये आपण घालून घेणार आहोत. गरम असतानाच गॅस चालूच आहे, त्याच वेळेस ते टाकायचे पूर्ण. आणि एक एक करून टाका तुम्ही, हा नाही तर हातावर उडण्याची शक्यता असते. असे एक एक गोळे तुम्ही पूर्ण टाकून द्यायचे त्यामध्ये. जर काही असे हातावर उडू शकते, म्हणून पूर्ण गोळे तुम्ही असे कढीत घाला आता एक 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 करून. आणि त्यानंतर गॅस कमीच ठेवायचा, चम्मच टाकायचा नाही, कारण का याच्यात जर आपण चम्मच फिरवला तर गोळे ते आता नरम आहे सध्या, नाहीतर ते उकळून जाण्याची शक्यता असते. तर त्यामुळे असे गोळे पूर्ण आपण टाकून घ्यायचे. आणि गोळे टाकल्यानंतर आपण याला गॅस कमी करून अर्ध झाकण झाकून तसंच ठेवून द्यायचं. म्हणजे ते कमी गॅसवर छान शिजून येतात. पहिले थोडा गॅस मोठा करा, म्हणजे ते पूर्ण कढी अशी वर येईल चांगली आणि गोळे असे खाली जाईल. आता मी गोळ्याच्या वरूनच हलक्या हाताने फिरवत आहे, खाली चम्मच घातलेला नाही आहे. आता हे बघा, अशी उकळत आहे, त्यावेळेस कमी करून द्यायचा जाळ आणि कमी याच्यावरच त्याला पूर्ण शिजू द्यायचं आहे आपल्याला. त्यासाठी आपण काय करायचं, अर्धी झाकणी अशी उघडी ठेवायची आणि अर्धी झाकून ठेवायची. असं करून हे कढीगोळे आपण शिजवायचे. कढीगोळे हे खाली बसलेले आहे, आता जेव्हा ते शिजेल त्यावेळेस ते वरतं तरंगायला लागेल. म्हणून हे बघा, हलक्या हातानेच आता मी 3 ते 4 मिनिट झालेले होते हे शिजासाठी ठेवलेला आणि बारीक गॅस करून होता माझा. तर आता आपण हे चमच्याच्या असं हलगत, ह्या असं चमच्याच्या मागचा साईड आहे ना, याने असं ढकलायचा प्रयत्न करायचा आणि मोठा गॅस करायचा थोडासा, म्हणजे ते वर येईल. आणि हे बघा, मी मोठा गॅस केला आणि आता चमच्याच्या साहाय्याने अलगद फिरवून घ्यायची त्यांना, म्हणजे ते कसं काही चिकटलेले वगैरे असेल तर निघून जाईल. आणि त्याला आता अशीच अर्धी झाकणी हे करून शिजू द्यायचं. त्याला 15 ते 20 मिनटं चांगले शिजू द्यायचे. आणि हे बघा, असे शिजल्यानंतर ते सगळे गोळे वरता येतात. वर आल्यानंतर समजायचं ते आपण शिजलेले आहे म्हणून. आणि पूर्ण असे हलके होऊन तरंगायला लागतात कढीमध्ये. आता असे शिजले की नाही शिजले हे सुद्धा आपण पाहू शकतो त्याला कट करून, पण थोड्या वेळ अजून शिजू द्यायचे. हे बघा, आता फिरवण्यासाठी सोपी झालेली आहे पूर्ण. एक असा गोळा काढायचा तुम्ही, तो पाहायचा शिजले का नाही शिजला आहे म्हणून. त्यासाठी असा ताटलीवर हा गोळा घ्यायचा आणि याला कट करून पाहायचं चमच्याच्या साहाय्याने. आतून जर कच्चा असेल तर अजून शिजू द्या, आतून कोरडा असेल तर समजा हे शिजलेलं आहे. आता तुम्ही याच्यातच हे टाकून घ्यायचं आणि हे कढीगोळे छान आता आपले शिजलेले आहे. आता ही जी कढी होती आपली काढून ठेवलेली आपण घट्टवाली, हे टाकायची याच्यामध्ये पूर्ण. ही पूर्ण कढी याच्यात टाकून घ्यायची आणि चांगली त्याला थोड्या वेळ 5 मिनटं त्याला चांगलं उकळू द्यायचं. आपण चमच्याच्या साहाय्याने ढवळतच राहायचं. तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करत जा. असेच मी छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. आणि शालिनीज क्विक रेसिपीला सबस्क्राईब करत जा. हे बघा, याच्यामध्ये आता आपण हे गंजीतलं होतं ते थोडं पाणी टाकून घेतलं आणि आता याला चांगली उकळी येऊ द्यायची.
2 उकळ्या आल्या की आपली कढी गोळे तयार झालेले आहे. आणि कढी पण थंड झाल्यावर घट्ट येईल ते, आणि खायला खूप छान लागतात. तुम्ही करून पहा, ही साधी सोपी रेसिपी आहे. जास्त काहीही करण्याची गरज नाही आहे आणि खूप छान लागतात, खूप चवीला चांगले लागतात. त्यामुळे तुम्ही नक्की करून पहा आणि असेच माझी रेसिपीला सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि करत जा. हे बघा, कढीला आता उकळी येऊन राहिलेली आहे. 2 उकळ्या आल्या की आपले कढी गोळे तयार झालेले आहे. हे बघा, थोड्या वेळ उकळू द्यायचं असंच, म्हणजे ही जी कढी टाकलेली आहे ते त्याच्यात पूर्ण मिक्स होऊन जाईल. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.